सेलिब्रेशनच्या निमित्ताने या लक्ष्मीभवन चौकात आलेल्या आहेत. खरं तर या सेलिब्रेशनची परंपरा जी आहे ती नागपूरकरांना जपलेली आहे. Nothing else other than Kohli master. Very, very happy for Kohli, happy for India, and fantastic victory. Great, thank you so much. इंडिया ने बहुत अच्छा खेला है, पाकिस्तान को हराया है. कोहली इज मेड 100. We are very happy. And I'm slightly drunk. Thank you. भाई इंडिया जीतो या बहुत अच्छा लगा. अब बस ये देखना है IIT बाबा का क्या रिप्लाई है इस पे. कोहली बैटिंग धो डाला भाई आज. पाकिस्तान को धो डाला. तर आपण राज्यभरातून खरं तर ही सगळी दृश्य बघतोय. कोल्हापूर असेल, नाशिक, नागपूर या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय. आपण दृश्यांमध्ये बघतोय हातामध्ये आपला तिरंगा आहे, जर्सी घातलेली आहे. ज्या पद्धतीने मॅच दिमाखामध्ये पार पडली आणि त्यानंतर हा सगळा जल्लोष बघायला मिळतोय. दादरमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी पार्कमधून आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटे सध्या आहेत. कृष्णा, दादरमध्ये काय आता सध्या जल्लोष बघायला मिळतोय? नक्कीच आपण पाहू शकतो दादर छत्रपती शिवाजी पार्कमध्ये जे आहे उत्साह जे आहे भारत जिंकण्याचं सेलिब्रेशन पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जे आहे आपला हा सेलिब्रेशन किंवा आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतं. आणि त्यांचा आनंद जो आहे एकदम शिगेला पोहोचलेला. आपण ते त्यांच्याशी जाणून घेऊयात. काय सांगाल, आज भारत जिंकलेला आहे. विजय खास असतो. त्यातून पाकिस्तानचा विरोधात विजय हा अगदीच खास असतो भारतीयांसाठी. नक्कीच भारतीयांसाठी पाकिस्तान आणि भारत जे आहे विजय खास असतो असं देखील ते म्हणणं आहे. आपण पाहू शकतो अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जे आहे जिंकण्याचं सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी त्यांचा मुंबईकरांचा जो जल्लोष आहे तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण ते आणखीन काही आहे जे स्वतः आपल्या भारताचा झेंडा घेऊन जे आहे जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत चिमुकला देखील आहे. काय भावना, काय फिलिंग आहे तुझी? आज भारत हा सामना जिंकलेला आहे. काय काय तुझी भावना? भारत जिंकलाय, खूप चांगलं वाटतं मला. एवढं वर्ष पाकिस्तान बरोबर जिंकलं, कोहलीची सेंचुरी, एवढ्या दिवसानंतर कोहली आज खेळलाय, मला खूप प्राऊड वाटतंय. काय कशा प्रकारे तू प्लॅनिंग केली होती मॅच? कशा प्रकारे सकाळपासून पाहत आलास किंवा भारताचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी काय काय प्लॅनिंग करून ठेवले? चीअर अप कसा करत होतास? आम्ही ऑलमोस्ट सगळी प्लॅनिंग केली. आम्ही वरती स्क्रीनिंग केलेली आमच्या टेरेसवर. आणि काय नाही केलं, खाण्याचा बंदोबस्त, सगळे बंदोबस्त आम्ही केलेलं. काय मग भारताचं अभिनंदन कशा प्रकारे करशील तुझ्या शब्दातून? काय पण करू, खूप कम आहे भारताचं अभिनंदन करायला. काय पण करू मी. नक्कीच जो आहे आनंद आपण पाहू शकतो, त्याचा आनंद देखील तो व्यक्त होतोय आणि करताना पाहायला मिळत आहे. आणखी काही त्याचे स्वतः आणखी काही चिमुकले आहेत त्याच्याशी थेट जाणून घेऊया. भारत आज जिंकला, काय मनात हे खुशी आहे आम्हाला एकदम. नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे आहे मुंबईकर दादर शिवाजी पार्क येथे उपस्थित झालेला आणि आनंद जो व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. ब्रास बँड वरती जे आहे आपण पाहू शकतो, ब्रास बँड म्हणजे अगदी कोळी नृत्यावरती जे आहे आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण थेट तिकडे त्यांच्याशी जाणून घेऊयात आणि या मुंबईकरांच्या मधोमध थेट जाऊयात आणि त्यांच्याशी विचारपूस करून त्यांच्याशी जाणून घेऊयात. आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे आहे मुंबईकर जे आहे या ठिकाणी दादर या शिवाजी पार्क येथे दाखल झालेले आहेत. आणि आपण पाहू शकतो अगदी छोट्यांपासून मुलांपासून मुलींपासून सगळे जे आहे जल्लोष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी शिवाजी पार्क येथे जणू काही संपूर्ण मुंबई जी आहे उपस्थित झालेली पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो ब्रास बँड वाजवून जे आहे आपल्याला जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो मुंबईकरच अगदी संपूर्ण तरुणाई ही एकत्र झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सोबत महिला असतील, मुली असतील, हे देखील जे उपस्थित झालेले आहेत ते त्यांच्याशी जाणून घेऊयात. तेच आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. काय भावना आहे? काय भावना भारतात जिंकल्या? काय भावना भारतात सामना जिंकला? खूप आनंद वाटतो आम्हाला की आपली इंडिया जिंकली.
पाहू शकतो इंडिया जिंकली आपण पाहू शकतो आपण त्यांच्याकडे जे आहेत आणखी काही आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया जे मुंबईकर आहेत आणि काय भावना आहेत भारतात सामना जिंकलाय. भावना अशा आहेत की विराट कोहलीची सेंचुरी झालेली आहे आणि त्याच्यावरती आपण जिंकलेलो आहोत. 2017चा फायनलचा बदला घेतलेला आहे आपण. त्याच प्रकारे भारत माता की नक्कीच भारत माता की जय असा जयघोष किंवा घोषणा द्यायची आहे. सेलिब्रेशन करताना मुंबईकर असतील दादर परिसरात ज्या आहे दादर शिवाजी पार्क या परिसरात एकवटलेले आहेत आणि संपूर्ण जल्लोष जो आहे आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी तर अतिशय तल्लीन झालेले आपल्याला बघायला मिळतात. कोल्हापूरमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी चौकात तुडुंब गर्दी बघायला मिळते. ज्ञानेश्वर, काय सांगाल, कशा प्रकारे जल्लोष आहे? तर सध्याची आपण दृश्य बघतोय ती कोल्हापूरमधली आहे. छत्रपती शिवाजी चौकामध्ये कोल्हापूरकर एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहे. पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीचा जल्लोष आहे तो कोल्हापूरकर या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि एकूणच या ठिकाणी मोठा उत्साह आहे तो पाकिस्तान विरोधात मॅच जिंकल्यानंतर आहे ते विशेषतः आनंदाला भरता आहे ते कोल्हापूरकरांच्या आलेलं आहे. आणि एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी सगळे जे आहेत भारताचे समर्थक आणि कोल्हापूरकर ते मोठ्या जल्लोषामध्ये हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ज्ञानेश्वर, खरं तर भारत पाकिस्तान मॅच आहे आणि भारत जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात गर्दी झाली नाही असं कधीच होत नाही. किती गर्दी दिसतेय, काय जल्लोष बघायला मिळतोय? या ठिकाणी पाहायला गेलं तर अख्खं कोल्हापूर आहे ते रस्त्यावरती उतरलं असं म्हणता येईल. कारण या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठा जल्लोष आहे ते या ठिकाणी कोल्हापूरकर या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, जल्लोष आहे ते कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी करतात, यावेळी सुद्धा मॅच नंतर जल्लोष सुरू आहे? होय, भरपूर जल्लोष आहे. भारत माता की जय वंदे मातरम. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस. या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा जल्लोष आहे तो कोल्हापूरकर करताना पाहायला मिळतो. काय सांगाल, कशा पद्धतीने आनंद व्यक्त करताय? भारी वाटतं, खूप छान वाटतं. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. मॅच कशा पद्धतीने झाली? विराट खेळी या सगळ्या मैदानामध्ये पाहायला फॉर्म नव्हता पण पाकिस्तान समोर विराटचा फॉर्म कधी बी कसं बी कुठून बी येतोच. या ठिकाणी पाहायला गेलं तर पाकिस्तान विरोधातला रोष आहे तो आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी जल्लोष आहे तो सगळीकडे या शिवाजी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकर आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ते या ठिकाणी या मॅचच्या विजयानंतरचा आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे कोल्हापूरकरांनी या सगळ्या परिसरामध्ये